मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे आता शिवनेरीवर दाखल झालेत। शिवनेरीच्या पायथ्याला मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे। हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत। ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। मनोज जरांगे काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी। मंदार, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या गेस्ट हाऊसमध्ये पहाटे मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। सोबत त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत। अंतरवाली सराटीपासून निघालेली त्यांची ही यात्रा उत्तरोत्तर वाढत गेलेली आहे। त्यांच्या समर्थकांची गर्दी त्यांना येऊन मिळत गेलेली आहे आणि एक मोठी संख्या या ठिकाणी पाहायला मिळते आहे। थोड्या वेळात बाहेर येतील आणि सांगितलं जातंय की समोर जो शिवनेरी गड आहे या शिवनेरी गडावरती जातील। शिवजन्माचं ठिकाण आहे शिवनेरी आणि तिथून दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करतील। काल आपण पाहिलं होतं की सरकारकडून प्रयत्न होत होते मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचे, मात्र आत्ता असा कोणताही प्रयत्न तुर्तास होताना दिसत नाहीये। काही समर्थक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। कुठून आलात तुम्ही आणि आत्ता सरकारकडून काही बोलण्याचा प्रस्ताव आला तर तुमचं काय मत आहे? मुंबईमध्ये आंदोलन करण्यावरती ठाम आहात तुम्ही? नक्कीच दादा, जे दादा बोलतात तेच सत्य असतं, कारण आपण त्याच्यावर काही मी तर नाही देऊ शकत, परंतु सरकारचा विषयही नाही आहे। आले तर चांगले स्वागतच आहे, परंतु ते म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्ता नक्कीच बोलू शकत नाही। परंतु या शिवछत्रपतीच्या पावनभूमीमध्ये आपण इथे या ठिकाणी दादांबरोबर आलेलो आहोत आणि इथली माती कपाळाला लावून आपण जो काय दादांचा लढाई त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सरकारकडून बोलण्याचा प्रयत्न काल होत होता, आत्ता आज तरी दिसत नाही। आज कालपर्यंत सरकारचा प्रयत्न होता नक्कीच जरूर, पण आज काय झालं असं माहीत नाही आम्हाला। पण जर त्यांच्याकडून काही जरी निरोप आला तरी जे आमचे जनक आरक्षणाचे आहे ते मनोजदादा जरांगे पाटील हे सर्वस्वी निर्णय तेच घेतात। आम्ही जर सरकारकडून काही नाही आलं तर आम्ही तर ठाम आहोत। आम्ही तर आझाद मैदानात जाऊन आम्ही 1 महिना लागू 10 दिवस लागू आम्ही उपोषण करायची तयारी आहे। दादा, कुठून आलात तुम्ही? आम्ही आष्टी बीड। किती दिवसांची तयारी आहे? आम्ही दादा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जाणार नाही। आम्ही त्यांच्यासोबतच आम्ही आलेलो। रेशन, तेलाचे डबे, राईस सगळं घेऊन आलो। आम्ही 1 महिना राहण्याची आमची संपूर्ण सोय केली आहे। आम्ही आमच्या गाडीत गॅसच्या टाक्या आणलेल्या आहेत, शेगड्या आणलेल्या आहेत, मोठाले टोप आणलेले आहेत। आम्ही 200-250 जण आहेत। आम्ही अजून 500 जणांचा स्वयंपाक घालू 15 दिवस 20 दिवस एवढे आम्ही पुरतो। 250 जण तुमच्या गावातले आहात तुम्ही? 250 जण आमच्या गावात, अशा वेगवेगळ्या गावातले अनेक जण आहेत। अनेक जण आहेत भरपूर, तर त्यांची पण आम्ही तयारीने आलो आहे। आमच्या बरोबर आम्ही अजून 500 लोकांना जेवण चारू 15 दिवस पूर्ण एवढं आम्ही धान्य आणलेलं आहे। तर रस्त्याने जाताना आपल्याला मनोज जरांगेंचे जे समर्थक पाहायला मिळत आहेत, आषाढी वारीसाठी जशा दिंड्या जातात पंढरपूरच्या दिशेने तशी काहीशी ही सगळी मनोज जरांगे यांची आंदोलनाची यात्रा आहे। कारण घरून येतानाच हे लोक काही दिवस आपल्याला त्या ठिकाणी राहायचंय या मुक्कामाच्या तयारीनिशी आलेले आहेत। यांनी जसं सांगितलं काही दिवस जरी मुक्काम करावा लागला त्यासाठीची तयारी या आंदोलकांची आहे।